बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी। आज आहे काला आणि काल्या संपल्यानंतर मग सर्वांनीच हाला। आपल्या वारकरी पंथामध्ये काला हा महत्त्वाचा घटक आहे। म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाने काला सेवन करावा आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला मग तो मनुष्य जन्मालाच कशाला आला। प्रत्येक माणसाने काला सेवन करावा। काला या शब्दाचा अर्थ म्हणजे एकीकरण आहे। सर्वांचं एकीकरण असावं। एकपणात जे सुख आहे ते दोनपणात सुख नसतं, द्वैतात सुख नसतं, अद्वैतात सुख असतं। आणि म्हणून सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे। एकत्रितपणात जो आनंद तो इतर काही गोष्टी करण्यात आनंद नसतो। सप्ताहाच्या रूपाने सर्वांचे भेट गाठ होत असते। महिला महिलांचे भेट, पुरुषा पुरुषाची भेट, देवाणघेवाण होते विचाराची आणि नातेगोते देखील जोडले जातात। असे काही कार्यक्रम आहेत, त्यातून सर्वच काही घडलं जातं। तेव्हा अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला देखील सेवा करण्याचा योग प्राप्त झाला। विठ्ठल आणि म्हणून जेवढे काही महाराष्ट्रभर कार्यक्रम चालतात ही सर्व सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे। जोग महाराजांनी जी काही संस्था स्थापित केली 1917 साली, त्याचा वेल आता फार वाढत गेला। इवले शिरोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सद्गुरू जोग महाराजांचं फार मोठं कीर्तनकारांचं जाळं आहे। तर याचं सगळं श्रेय सद्गुरू जोग महाराजांना आहे। आपल्या परिसरामध्ये देखील अनेक कीर्तनकार घडले आहेत, घडत आहेत आणि पुढे देखील घडतील। विठ्ठला या परिसरामध्ये जुन्यापैकी कीर्तनकार आपले मनोहर बाबा भोर आहेत। ते आता वयस्कर झालेत, आजारी आहेत, नंतर आज कीर्तनाला ते आले असते। त्यांचं मोठं योगदान आहे या परिसराला। आणि आळंदी क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली तपश्चर्या केली, अभ्यास चांगला केला आणि साधूपणा जीवनामध्ये मिळवला। विठ्ठला गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी। तर भगवान कृष्ण परमात्म्याने जो काही गोकुळात अवतार धारण केला त्याचे बरेच कारण सांगण्यात येतात। ऋण फेडावय अवतार केला अविनाशाला कारासी। पृथ्वीचा भार करावया दूर म्हणून अवतार घेतलासे। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार। असे बरेच कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला। गोकुळातच का केला तर गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान आहे, मोठं पुण्यवान आहे। कारण भगवान भलत्या ठिकाणी अवतीर्ण होत नसतो, जन्माला येत नसतो। एकतर ते गाव चांगलं असावं लागतं, एकतर ज्यांच्या पोटी अवतार धारण करायचा जन्माला यायचं ते पात्र देखील चांगलं लागतं। अर्थात ते आईबाप चांगले पुण्यवान असावे लागतात। विठ्ठला
जगाच्या पाठीवर भगवान कृष्णाला फार मोठं मानापानाचं स्थान आहे. हो, देव जगामध्ये अनेक झाले. जसं राम प्रभूला, पांडुरंगाला, तसं भगवान कृष्णाला महत्त्व आहे, भगवान शंकराला महत्त्व आहे, हनुमंताला महत्त्व आहे, भगवान शिवाला महत्त्व आहे, भगवान संत अगस्ती महाराजांना महत्त्व आहे, माऊलीला महत्त्व आहे, निवृत्तीनाथांना महत्त्व आहे. अर्थात सगळे संत, त्यामध्ये आमचे सगळे गुरुजन जोग महाराज सहित. तर भगवान कृष्णाचं वैभव फार मोठं आहे की ज्यांना गोकुळामध्ये जन्म घेण्याचं स्थान प्राप्त झालं. तर अशा देवाचं वर्णन अनेकांनी केलं. नाथ महाराज बोलतात, देवाचे बरेच अवतार झाले, पण असा नाही झाला. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं. मागाने अवतार झाले, अरे ऐसे चरित्र नाही केले. विधी वेदाला जविले, व्यभिचारी आदि धले निजपद. अवतारी अवतरला देव, परिजा अवतारीचा न बलाव. देवान कळ्या विप्राव, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने अलौकिक अशा लीला गोकुळामध्ये त्या परिसरामध्ये केल्या. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलं, त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने जर विचार केला, उच्चार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं, बाकी काही नाही केलं, बाकी बरेच केलं. पण भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगात प्रसिद्ध झालं. तर भगवंताने केलेली चोरी ती जर आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असला तर तो पावन होतो, पवित्र होतो, दोषमुक्त होतो. चोरी करून मुक्त होतो म्हणजे भलतंच झालं. चोरी हा शब्द चांगला नाही. चोरी शब्दाची जगात निंदा केली जाते, चोराची निंदा केली जाते. आणि इथं एवढा चोराला मोठा मानपान. विठ्ठला विठ्ठला भगवंताला चोर म्हटलं, पण हा वेगळा चोर आहे. जगात चोर नाहीत असं नाही. इतर चोर वेगळे, भगवान चोर वेगळा आहे. सगळ्यांचा राजा चोर म्हणजे भगवान आहे. थोरा होनी थोर श्री हरी, तर हा पुराण प्रसिद्ध चोर आहे. पण याने काय चोरलं हे तर विचारात घ्या. भगवान कृष्णाने कोणाचं सोनं चोरलं नाही, कोणाचा पैसा चोरला नाही. कपडे लत्ते एकदा भगवंताने गोपिकांचे चोरले, पण ते वेगळ्या अर्थाने चोरले, कारण त्यांच्याकडून काही चूक झाली होती. त्यांनी यमुनेमध्ये स्नान केलं, पण वस्त्र रहित होऊन स्नान केलं. आणि म्हणून त्यांना समज देण्यासाठी भगवंताने त्यांचे वस्त्र चोरले, त्यांची त्यांना परत देऊन टाकले. खऱ्या अर्थाने भगवंताने जी चोरी केली ती वेगळा,
प्रकाराची केली. गवळणी सुंदरी गेल्या यमुने तीरे, गवळणी सुंदरी गेल्या यमुने तीरे, वस्त्रे फेरोनिया स्नान करीती नारी, वस्त्रे फेरोनिया स्नान करीती नारी, गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, स्नान करुणी माझ्याच्या बाई, बोला स्नान करुणी माझ्याच्या बाई, गवळणी ठकविला ठकविला ठकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने, एक मराठी एक भारतीया, एक मुसलमाने एक कोकणी, एक उदरणी आईच्या पातळी, ठकविला गवळणी ठकविला ठकविला ठकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने. असो काही कारणास्तव भगवान कृष्णाने गोपिकांचे वस्त्र चोरले, कारण त्यांच्याकडून काही दोष घडला, त्याचं प्रायश्चित्त म्हणून भगवंताने तो प्रकार केला होता. तर भगवंताने चोरी केली, पण भलत्याच्या घरी नव्हे. भगवान भलत्याच्या घरी जात नव्हते. कोणाच्या घरी जात होते? ज्यांचं अंतःकरण शुद्ध पवित्र, ज्या घरामध्ये चांगलेपण आणि ज्यांचं मनोमन आमंत्रण असेल की भगवान कृष्णाने आपल्याकडे यावं आणि आपलं खाऊन जावं. कारण बऱ्याच अशा गोपिका होत्या, त्या अवतारिक होत्या. त्यांनी भगवान कृष्णाला जाणलं होतं की हा प्रत्यक्ष देवांचा देव आहे, म्हणून त्या मनापासून देवाला निमंत्रण देत असत की भगवंताने आपल्या घरी यावं. त्यांना माहीत होतं भगवंताला सर्वांचं मन कळतं. विठ्ठला एक गवळण सांगते की हे देवा, हे भगवंता, तू आमच्या घरी आहे. आज मेरे अंगनों में, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम, प्यारे आओ नंदलाल, हरिशर की प्यास मुझे को दरिया श्याम, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम. तर हे देवा आमच्या अंगणामध्ये, अर्थात आमच्या घरी, अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ, मीठी मीठी बात, मीठी मीठी बात सुनाओ नंदलाल, सुनाओ नंदलाल, दर्शन की प्यास मुझे को दरिया श्याम, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम. अशा पवित्र स्थानी भगवान जात होता आणि त्यांचं माखन, अर्थात त्यांचं लोणी भगवान खात होता. विठ्ठला असा हा अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक तो गोकुळात अवतीर्ण झाला. भगवान कृष्णाचा जन्म होणार तत्पूर्वी सर्वांनी त्या नामाचा गदारोळ केला. देवाला भरपूर हाका मारल्या देवांनी, संतांनी, ऋषीमुनींनी.
आणि सर्वांच्या हाकेला ओदित भगवंताने सर्वांना निर्णय दिला आकाशवाणीद्वारा. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळासी आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. आकाशवाणी झाली. सर्व जनतेसमोर, देवासमोर, ऋषीमुनींच्या समोर सर्वांच्या कानी आकाशवाणी गेली. अर्थात बोलणारा भगवानच होता की तुम्ही निश्चिंत राहा, मी अवतार धारण करतो, दुष्ट लोकांना ठार मारतो, तुमचं दुःख नष्ट करतो, तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा, असा शब्द आकाशवाणीचा कानी पडला. अर्थात देवाचा शब्द होता. नंतर देवाने तो शब्द खरा केला. विठ्ठल पण अशा भगवंताने कोणाच्या घरी अवतार धारण केला? कोणाच्या घरी? तर नंदाच्या घरी, असं चिंतन अभंगातील दुसरं चरण. बाळ कृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कोण कृष्ण? तर बालकृष्ण. मोठा कृष्ण नव्हे, तर बालकृष्ण. कोणाच्या घरी? नंदाच्या घरी. कोणत्या गावात? गोकुळ या गावात. गोकुळ असं जे नाव आहे हे आनंदवाचक नाव आहे. ज्या घरी सुख संपन्नता असेल, मला बाळाची रेलचेल असेल, सगळं काही अनुकूल असेल, मग आपण म्हणतो हे घर म्हणजे गोकुळासारखं घर. विठ्ठला बालकृष्ण नंदा घरी. बालकृष्ण असं म्हटलं. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलं बालकृष्ण, आणि राधेबरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलं राधाकृष्ण, आणि गाई चारताना भगवंताला म्हटलं गोपालकृष्ण. काय म्हटलं? गोपालकृष्ण. गो म्हणजे गाय, गाम पालयती ती गोपाल. हा जो गाईचं पालन करतो त्याला गोपाल असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुनाला गीता संतांना भगवद्गीतेमध्ये भगवंताला म्हटलं भगवान कृष्ण. विठ्ठल
सारे एकच कृष्ण आहेत. तसे 8 कृष्ण सांगितलेले आहेत, मी फक्त 4 सांगितले. तर बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण कोणा घरी? तर बालकृष्ण नंदा घरी. नंद कोण? तर भगवंताचे वडील. हे मोठे वैभव संपन्न होते. यांच्याकडे गाय देखील फार होत्या. 9 लाख गायी असं हे वर्णन आहे. तुम्ही मला एवढं कसं, एवढ्या गायी असतीलच कशा, आणि एवढ्या गायी बसल्याच असतील कशा? देवाची लीला आहे ती. पण देवाकडे 9 लाख गायी होत्या. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखी घरी नकर मला तुझा. देश दे गला करे थाल मला जीवधार. देश दे गला करे थाल मला जीवधार. देश दे गला करे थाल मला जीवधार. देश दे गला करे थाल मला भगवंताकडे 9 लाख गायी होत्या. तर हे कोणाला पटणार नाही, खरं तुम्हाला वाटणार नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये गाईच फार, आताच्या काळात कोंबड्याच फार. किती कोंबड्या गणित नाही त्याला रे. तसं पूर्वीच्या काळात गाईच फार होत्या. गाईलाच मानपान होता. पूर्वीचा पैसा म्हणजे गायच. ज्याच्याकडे फार गाई तो सगळ्यामध्ये श्रीमंत, तो सगळ्यामध्ये धनवान होता. पण पूर्वीच्या काळी सर्वाकडे गायी फार असत. त्यामध्ये भगवंताकडे 9 लाख गायी होत्या. विठ्ठला नवला कधेनो नंद बाबा की, नित्य 9 माखन होय. बड़ो घरानो नंद बाबा को हास्य हमारे हो. रे माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. रे माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. तात्पर्य, भगवंताकडे गायी फार होत्या. बाळकृष्ण नंदा घरी. नंद शब्दाला म्हणून एवढा विचार केला. तर ज्यांच्याकडे 9 लाख गायी त्यांना नंदही संज्ञा होती. असे नंद 9 होते. 9 नंद 9 उपनंद, 6 वृषभानू, 2 वृषभानू वर, अनेक नंदराज, अशी त्यांची संख्या. तर ज्यांच्याकडे 9 लाख गायी त्यांना नंद असं म्हणत असत. ज्यांच्याकडे 5 लाख गायी त्यांना उपनंद असं म्हणत असत. ज्यांच्याकडे 10 लाख गायी त्यांना वृषभानू असं म्हणत असत. ज्यांच्याकडे 50 लाख गायी त्यांना वृषभानू वर असं म्हणत असत. असे 2 होते त्या परिसरामध्ये, ब्रजभूमीमध्ये. आणि ज्यांच्याकडे 1 कोट गायी त्यांना नंदराज ही संज्ञा होती. विठ्ठला जसं माणसामध्ये राजाला महत्त्व आहे, साधूला महत्त्व आहे, तसं पशुमध्ये जसं शिवाला महत्त्व आपण देतो, तसं पशुमध्ये गायीला फार महत्त्व आहे. गाय फार मोठी देवता आहे. सर्व देवांची ती जननी आहे. गायीच्या अंगामध्ये सर्व देवांचं वास्तव्य असतं. गाय मोठी देवता आहे. म्हणून गायीची सेवा सर्वांनी करायची. जरशा गायीची नव्हे, गावरान गायीची. गाय फार महत्वाची. म्हणून जसं फुलात फुल जायचं, प्रेमात प्रेम यायचं, दुधात दूध ते खरं आहे गायीचं. किंवा घर में माई, गोठे में गाय, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. घरामध्ये आई कारभारी नसावी.
शेतामध्ये राबणारा आपला भाऊ असावा आणि गोठ्यामध्ये पवित्र गावरान अशी गाय असावी, त्याचं कल्याण होत असतं, त्याला गती चांगली मिळते। याच्या उलट घ्या, घर में साला गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला। गोठे में हेला नसावा पण गोठे में गाय असावी, गोठ्यामध्ये गाय असावी। गायीला महत्त्व आहे, जसं आपण आईला महत्त्व देतो तसं गायीला महत्त्व देतो। जशी समजा आहे तशीच समजा गाय, जशी समजा गाय तशीच समजा आपली आई। विठ्ठला विठ्ठल तसं जगामध्ये आईला महत्व, वेदामध्ये महत्व, पण भगवंताने तिचंच नाव अगोदर घेतलं, मातृदेव भव। पहिला नंबर आईचा जगामध्ये आहे आणि आपल्या जीवनातील पहिली देवता आपली आईच आहे, बाकी नंतर आहे। पहिली देवता आई, दुसरे देवता पिता, तिसरे देवता आपले गुरु, चौथी देवता आपल्या दारात आलेला अकस्मात मनुष्य, म्हणजे त्याला अतिथी म्हटलं, त्याचा मान सन्मान करायचा, त्याची सेवा करायची, तो नंतर आशीर्वाद देतो, आपल्या जीवनाचं कल्याण होत असतं। विठ्ठल आपला नंद शब्दन हा विस्तार झाला। नंतर तर भगवंताकडे अशा 9 लाख गायी होत्या। बाळकृष्ण कोणा घरी, बाळकृष्ण नंदा घरी। भगवंताचे वडील देखील समर्थ होते, वैभव संपन्न होते। अशा घरामध्ये भगवंताला जन्म प्राप्त झाला, प्राप्त झाला नव्हे, भगवंताने तो घेतला। विठ्ठल घेतला जन्म, मग पुढे काय झालं? गुडिया भगवंताच्या जन्माचा आनंद सर्वांनाच झाला। गोकुळवासी सर्वच लोकांना, नरांना झाला, नारींना झाला, अर्थात स्त्रियांना झाला, पुरुषांना झाला। काही मुलं जर जन्माला आले त्यांचा आनंद सर्वांनाच होत नाही, त्या मुलाचा आनंद सर्वांनाच होत नाही। काही मुलाचा आनंद फक्त घरापुरताच, तो बाहेर जात नाही। काही मुलांचा आनंद घर अधिक शेजारी इथपर्यंत, काही मुलाचा आनंद एखाद्या वार्डापुरता, गावातल्या एखाद्या गल्लीपुरताच, पण भगवंताचा आनंद सर्वांनाच झाला। आनंदल्या आणि तो आनंदामध्ये असा नासका कुसका आनंद नव्हता, अप्रतिम आनंद, आणि की ज्या आनंदाला नाशच नाही। आदि आनंदो रे की परमानंदो रे, आदि आनंदो रे परमानंदो रे, आदि आनंदो रे की 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 परमानंदो रे। नुसता आनंदच नव्हे, परमानंद, सर्वात श्रेष्ठ आनंद त्या सर्व लोकांना प्राप्त झाला।
कारण सुखसागर महान आनंदाचा सागर गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे आता त्या गोकुळामध्ये सुखाला कसलीच कमतरता नाही. अभंगातील पहिलेच गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे जन्माला आल्यामुळे आता त्या गोकुळामध्ये सुखाला कोणतीच कमतरता नाही. भगवान म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच भगवान, वेगळं नाही. सुख म्हणजेच भगवान, भगवान म्हणजे सुख आहे. हो, सागरासारखं सुख देवाचं. सागरामध्ये किती पाणी गणित नाही त्याला रे, तसं देवाचं सुख किती गणित नाही त्याला रे. म्हणूनच संतांचा आग्रह आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंत्य अवसानी. तेव्हा देवाला आपलंसं करा. देव कशातून आपलासा होतो? आईवडिलाची सेवा केल्यातून, गायीची सेवा केल्यातून, त्याचं नाव घेतल्यातून, संताची सेवा केल्यातून, संगती चांगली धरल्यातून, दानधर्म केल्यातून, इमानदारी धरल्यातून, सत्याचं पालन करण्यातून, यातून देव आपलासा होत असतो. मग करतो काय? आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो. आणि आपल्याला काय पाहिजे? सुखच पाहिजे. सुख हेच आपल्या जीवनाचं सार आहे. विठ्ठल विठ्ठल
पार नाही लेखा. गोकुळात आता कोणतीच उणीव राहिली नाही, कोणतंच उणं नाही. जसं पुन्हा तिथं काय उणं सगळे काय सुख संपन्नता गोकुळामध्ये होती. सगळे ग्रह अनुकूल होते. जिथं देव आला तिथं सगळे नतमस्तक झाले. देवाच्या पुढे कोण जाणार? विठ्ठला विठ्ठल. कारण जिथं भगवान आला, जिथं देव आला तिथं लक्ष्मी आली. आणि जगाला कोण हवी? लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी म्हणजे सुख आहे. पण देवाला सोडून लक्ष्मी असेल तर ती टिकत नाही, दुःख दिल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मी देवाला धरून असावी. पण जिथं देव आला तिथं लक्ष्मी आलीच. जिथं लक्ष्मी असते तिथं देव असतोच असं नाही, पण जिथं देव असतो तिथं लक्ष्मी असतेच. जिथं भगवान आला तिथं लक्ष्मी आली. जिथं लक्ष्मी आली तिथं रिद्धिसिद्धी आल्या. आणि जिथं रिद्धिसिद्धी आल्या तिथं सगळं वैभव प्राप्त झालं. विठ्ठल देवाच्या जन्मातून अवतार घेण्यातून सर्वांना आनंद मिळाला, सर्वांना सुख प्राप्त झालं. तर असा हा देवाचा झालेला आनंद त्या गोकुळवासी लोकांनी कोणत्या माध्यमातून प्रगट केला? गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. तर त्या आनंदाचा परिणाम सर्वांनी आपापल्या दारी गुढ्या उभा केल्या, दाराला तोरण बांधले, अंगणामध्ये सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या. हे सगळं आनंदाचं लक्षण आहे. कोणतं लक्षण? आनंदाचं लक्षण.
आनंदाचं प्रतीक. असं कोणी करतो का? आपली आई मेली आणि दारी गुढी उभा केली असं कोणी करतो का? त्याला नाव ठेवतील, त्याची निंदा करतील, पण नाही. तर अशा प्रकारचा आनंद भगवंताने सर्वांना प्राप्त करून दिला आपल्या येण्यातून, अवतार घेण्यातून. गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळच्या गौरिया, गोकुळच्या गौरिया, गोपी गोधनाथ कळा, गोपी गोधनाथ कळा, गोपी गोधनाथ कळा, आपला जो खरा आनंद, आपलं जे खरं सुख आहे ते सर्वांना भगवंताने प्राप्त करून दिलं. गुढी या तोरणे करते कथा गाते गाणे. तेव्हा गुढी उभा करणं हे आनंदाचं लक्षण आहे, आनंदाचं प्रतीक आहे. दुःखात हा प्रकार कोणीच करत नसतो. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. आणि काही कथा करू लागले भगवंताच्या जन्माबद्दल, काही कथा करू लागले, तर काही माणसं गाणं गाऊ लागले. गाणं वेगळं आणि कथा वेगळी. तेव्हा कथा जी असते ती गद्यातून आणि गाणं जे असतं ते पद्यातून. गाणं पद्यातून असतो. जसं पहा किती छान सुंदर ते ध्यान, किती छान सुंदर ते ध्यान, ईश्वरीच्या नामी कर खेळे भगवान, ईश्वरीच्या नामी कर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. तर गाणं जे असतं ते असं पद्यातून असतं. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. तर असा भगवान कृष्ण परमात्मा, त्या भगवंताने आपल्या रूप सामर्थ्याने, कारण भगवंताच्या रूपाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. रूपे सुंदर हो सावळा माये, रूपे सुंदर हो सावळा माये, रूपे सुंदर हो सावळा माये, रूपे सुंदर हो सावळा माये. वेणुवादरी वृंदावना गोदनी तारी, वेणुवादरी वृंदावना गोदनी तारी, रोज रोज वादनी वेणु, रोज वादनी वेणु, वेणुवादरी वृंदावना गोदनी तारी, वेणुवादरी वृंदावना गोदनी तारी, रोज रोज तर अशा प्रकारे भगवंताने रूप सामर्थ्याने, आपल्या गुण सामर्थ्याने सर्वांनाच आकर्षित करून घेतलं, सर्वांची मन मोहून टाकले, सर्वांच्या मनाला वेध लावला. याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या शेवटी देतात. तुका मने छंदे, 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 तुका मने छंदे.
पर्यंत आपण भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. नंतर भगवान लहानाचा मोठा झाला. पडे चालून सवंगडी जमा केले बालमित्रच. बालपणाचे खेळ करू लागले. तर एके दिवशी भगवंताने काय केलं, जरा माती खाल्ली. भगवंताचे मित्र सांगू लागले, हे कृष्णा माती खाऊ नकोस, माती खाण्यातून फार मोठा रोग निर्माण होतो. आता दिसत नाही तसे लेकर, पूर्वी दिसायचे. हातपाय काढ्यान पोट बंबाड्या, हातपाय काढ्यान पोट बंबाड्या. कशाचा परिणाम? माती खाण्याचा परिणाम. भगवंताने कोणाचंच ऐकलं नाही. त्याचं कारण भगवंताने या पृथ्वीला काही वचन दिलं होतं, मी अवतीर्ण झाल्यानंतर तुझं सेवन मी करेन. आणखी काही कारण असतील, याकरता भगवंताने ती माती सेवन केली. पण गोपाळाला ते बरं वाटलं नाही, मित्रांना बरं वाटलं नाही. त्याचं कारण त्याच्या आईकडे, भगवंताच्या आईकडे करण्यात आलं. तेरे लाला ने ब्रज रज खाय यशोदा तुझ्या मुलाने माती खाल्ली बा. कोण अशी माता आपल्या मुलाने माती खाल्ली म्हणून आनंद मानी? आनंद, तिला जर आनंदच होत असेल तर ती खरी माताच नाही. कोणतीच माता नाही की आपल्या मुलाने माती खाल्ली. आणि जर त्याला बरंच वाटत असेल ते वेडी हळद समजा तिला. मग आपल्या मुलाने माती खावी असं वाटत असेल तर ती बाई वेडी हळद समजा. विठ्ठला विठ्ठल. कारण आईचं प्रेम मुलावर फारच असतं. तिच्या प्रेमाला शब्द नाही जगात. म्हणून जसं मासा म्हटलं की त्याला पाणीच आवडणार, कृपण माणूस म्हटला की त्याला धनच आवडणार, भक्त म्हटला की त्याला देवच आवडणार, आणि माता म्हटले की त्याला मुलंच आवडणार, आपला मुलगाच आवडणार. जलज पारामाचरी, जलज प्यारा माचरी, लोभी प्यारा दाम, लोभी प्यारा दाम, माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम, माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. अर्थात आईला मुलगा फार आवडतो. विठ्ठला आपल्या मुलाने माती खाल्ली हे शब्द कानी पडल्यानंतर यशोदेने पटकन घर सोडलं आणि हातामध्ये काठीच घेतली. लगेच भगवंताला पकडलं. हाती घेऊन या काठी श्री कविते, हाती घेऊन या काठी श्री कविते.
माती खाल्लीस. भगवान म्हटले हे माते तुला कोण सांगते? कोण सांगताय म्हणजे तुझे मित्र सांगतात, दुसरं कोण? भगवान म्हटले हे माझे मित्र खरे, पण हे सगळे लबाड आहे, हे सगळे लबाड. हे रोज मला असं सांगतात की तू रोज लोकांच्या घरी जा आणि त्यांच्या घरचं दही दूध तूप लोणी सगळं चोरून आण आणि आम्हा सर्वांना आयतं खाऊ घाल. म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी आणि आयतं खायला हे. मी यांचं कसं ऐकणार आई? दही दूध चोरून दही सर्वांना, दही चोरून दही सर्वांना, ऐसे मग सांगताती, ऐसे मग सांगताती. ते नाही केले म्हणून मजबरी, ते नाही केले म्हणून मजबरी, रुसले सांगाती रुसले. आई नको ग, आई नको ग, आई नको, आई नको ग, आई नको मारू नको ग, आई नाही ना आई माती, आई माती, नाही नाही ना आई माती, आई माती. आई जिथं मी माती पाहिलीच नाही, खाणं तर दूरच आहे, पण विनाकारण तुम्हाला मारायचे नाही. तेव्हा माता म्हटली, यशोदा माता, की ठीक हे बाकी हे जे गोपाळ आहेत हे लबाड असते, मी मान्य करू शकेन, पण तुझ्यापेक्षा थोरला कोण? बळराम. बळराम दादा मला कधीच खोटं बोलत नसतो, तो नेहमी खरंच सांगत असतो. मग त्याचं देखील सांगणं आहे की याने माती खाल्ली. तेव्हा भगवान म्हटले, बळराम तो तुझं भेटला, बळराम तुझं भेटला, ओही माझा पक्षपाती, एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजो दिन राती, भजो दिन राती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मत मारू नको ग, आई नाही म्या पाहिली माती, पाहिली माती, नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. खेड्यापाड्यातले प्रमाण घेतात. बळराम दादा खोटं बोलत म्हणा इच्छा आहे त्यांची. बळराम दादा खोट नाही, हे कोण म्हणत नाही. आई ग आई, नाही खाली माती, आई ग आई, नाही खाली माती, आई ग आई, नाही खाली माती, आई ग आई, नाही खाली माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो, बळीराम दादा, बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो, बळीराम दादा. आई ग आई, आई खाली दादा माती, 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 आई ग आई, आई खाली दादा माती. काही कर पण आई, काही बोल पण मी मात्र माती खाल्ली. नंतर त्याने काठी उगारली, माराव्या त्याने उगारिली काठीन भोवने, त्या पोटी 14 देखे ब्रह्मांड. ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. त्याच्यामध्ये समुद्र काय, सूर्य काय, चंद्र काय, गावाचे गाव काय, नद्याच्या नद्या काय, हे सर्व दाखवल्यानंतर तिला वाटलं, अरे बाप, आपण याला मुलगा समजतो, पण हा जगाचा चालक मालक प्रतिपालक दिसतो, अख्ख्या जगाचा मालक देवांचा देव दिसतो, असं तिला ज्ञान प्राप्त झालं. पण भगवंताने विचार केला, हेच ज्ञान आईकडे ठेवलं, कारण भगवंताने थोडी माया दूर केली, त्याच्यामुळे ते तिच्या लक्षात आलं. देवाने पुन्हा तिच्या माया टाकली, कारण हेच ज्ञान आईकडे ठेवलं. आई आपल्याला मुलगा मानणारच नाही,
उलट आपल्याला देव समजेल, रोज आपलं दर्शन करत बसेल. पुन्हा तिच्यावर माया टाकली, तिच्या ठिकाणी पुन्हा कृष्ण भाव पुत्र भाव निर्माण झाला. विठ्ठला विठ्ठला भगवंताने आपले मित्र खरे परंतु जरा क्रोश शक्तीहीन दिसतात आणि म्हणून सर्वांच्याकडे चौकशी केली. मी कसा आपण जसा मी शक्तिवान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिवान व्हा. पण गोपाळ म्हटलं देवा तसं खाद्य आमच्या घरामध्ये आम्हाला प्राप्त होत नाही. मग तुम्हाला काय मिळतं? आम्हाला मिळतं ताक. गवळीयाचे ताक पेरे कोण पोरे चांगले, कोण पोरे चांगले, कोण पोरे चांगले. तुमची मालमत्ता म्हटले मथुरेत जाते, आया घेऊन जातात, स्वल्प दरात त्या लोकांना देतात. देवाने विचार केला आपल्या नगरीमध्ये खरा न्याय नसो, अन्यायच आहे, मोठा अन्यायच आहे. कारण ज्याचा असताना त्याला मिळत नाही, भलतेच लोक खातात आणि शक्तिवान होतात. तर याकरता मी सांगतो तसं कर, याल तरी या रे लागे माझ्या मागे 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 चला, पुढे जाऊ नका. असं जर केलं तर आज देतो पोट भरी, 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 आज देतो पोट भरी. म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी. आज देतो पोट भरी, 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 आज देतो पोट भरी. पाठीमागे आले तर आणि मग देवाच्या पाठीमागेच चला, पुढे जाऊ नका. पाठीमागे राहणं म्हणजे देवाची आज्ञा परिपालन करणं. देवाच्या पाठीमागे राहणं म्हणजे देवाची आज्ञा परिपालन करणं, म्हणजे आईवडिलाची सेवा करणं, आईवडिलाची सेवा करणे, दीनदुबळाची सेवा करणे, संताची सेवा करणे, सत्याने वागणे, दानधर्म करणे, अशा कार्यक्रमामध्ये सेवारत राहणे. जेवढं चांगलेपण तेवढं चांगलेपण जीवनात ठेवणे, अर्थात हा देवाच्या पाठीमागे. देवाच्या पुढे कोण गेला? बिलकुल आईवडिलाची सेवा कधी करत नाही, कीर्तनात कधी बसत नाही, बसला तर उठून गेल्याशिवाय राहत नाही. असं जर भक्तिहीन असेल मग त्याचं वेगळं, त्याला मार बसतो, मग यमाकडून बसतो देवाच्या आज्ञेतून. विठ्ठला विठ्ठला गोपाळांच्यासाठी भगवंताने चोरी कर्म सुरू केलं. भगवान चोरी करू लागले आणि चोरी करून सर्व गोपाळ सशक्त केले. चुरा 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 कर माखन खाया, चुरा 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 कर माखन खाया, चुरा 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 कर माखन खाया, चुरा 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 कर माखन खाया. गवलन कानंद कुंवर कन्हैया, गवलन कानंद कुंवर कन्हैया, सारे पराई दिखावत मोहे, सारे पराई दिखावत मोहे. गवलन कानंद कुंवर कन्हैया, गवलन कानंद कुंवर कन्हैया. तर भगवंतानेही माखन खाल्लं. गोपिकांचं माखन म्हणजे लोणी. भगवंतानेही खाल्लं आणि गोपाळानेही खाऊ घातलं. चुरा चुरा कर माखन खाया, गवलन कानंद कुंवर कन्हैया, काय बढ़ाई दिखावत मोही, जानत हो प्रभुपणा तेरा जबाई. चोरी कर्म केलं तर ही वार्ता सर्वत्र गेली. कोणीतरी चोऱ्या करतो, कोणीतरी म्हणजे काही गवळण म्हटलं तोच आहे नंदाचाच मुलगा. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी, तया बिन नाशी नभे दुसरी आयशी. एकी गारानं यशोदेकडे येऊ लागलं
पण यशोदेला खरं वाटेना. पण गवळणी मात्र पुन्हा पुन्हा दारी आल्याशिवाय नाही ना. कारण येणाऱ्या गोपिका मोठ्या मोठ्या त्या म्हणजे वेदातील श्रुती होत्या, सामान्य नव्हत्या. इतर जशा महिला तशा त्या नव्हत्या. त्यांनी अवतार धारण केला. वेदगर्भच्या श्रुती श्रुतीरूपे नवे मत प्राप्ती म्हणून परतल्या नेते नेते माझी सुखसंगती नपवेची असा अधिकार त्यांचा. त्या देवाला पाहण्यासाठी येतच काहीतरी निमित्त करून तिथे यायचं आणि देवाला पाहायचं आणि परत जायचं. विठ्ठला अनेक गवळणी आल्या, घोषणा करत आल्या आणि प्रत्येकाला वाटू लागलं पहिलंच गाणं आपलं करावं. पण त्या सर्वांच्या मध्ये एक अशी छोटी गवळण पण जरा मुखाने बोबडी, बोबड्या शब्दाने ती आपला गाणं यशोदेकडे करत आहे. ज्ञानेश्वर माऊली ते वर्णन करतात. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू जात होते यमुने पानिया वाते तभेतला सावला वैवला तोटी मैल पुछाची खंडाली कांबला काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते माझी केली तवाली मग मी तेथून पलाली पलता पलता घसलून पलली दोईची घागर फुटली काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू तू तर ही बोबडी गवळण आहे बरं का. नाही तर मलाच बोबडं समजा. बोबड्या शब्दाने ती गवळण यशोदेकडे सांगत आहे. यशोदेने पुन्हा विचारलं काय घडलं ते लवकर सांग, वेळ बराच झाला. माझे गुलघे फुटले मग मी लालात बसले इकडून आले शालंग पाणी मला पुताची धरली काय सांगू. बरेच गाराणी आले ऐशी ऐकता गाराणी यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकोनी एका जनार्दना चरणी. अरे कृष्णा तुझे बरेच गाराणे, काही चोऱ्याची काही खोड्याची काही अमुक काही तमुक. तर हे असं बरं नव्हे. भगवंताने बरोबर केलं नाही करणार पण भगवान करतच राहिले. शेवटी आता याला शिक्षा करावी. मग त्याला शिक्षा त्याच्या काने सुचवली की उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने ते शब्द मान्यच केले आणि भगवान सर्वांना भेटले. म्हणजे आपले जेवढे मित्रमंडळी त्या सर्वांना सांगण्यात आलं की आता आपलं गावातील कार्य संपलं, आता आपल्याला परिसरामध्ये कार्य करायचं आहे. तर याकरता तुम्ही काय करा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचला. 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 रानात जा रानात या रानात जा रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचला. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नाचला. ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानात आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. बरेच खेळ देवाने केले. तर एक खेळ म्हणून आणि आपली सेवा समाप्त करू.
खेळाने केले. शेवटी खेळ करता करता सगळे पोरं थकून गेले. खांदे भार पोटे भूक काय खेळायचे सुख तुका म्हणे हातान खेळ मोडा वापरता. भगवान म्हटले संपला खेळ झाली आता वेळ म्हणती आम्हा शिदोऱ्या. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. देवाने सर्वांची शिदोऱ्या सोडल्या. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय, कोणाचं आंबट कोणाचं तिंबट कोणाचं खारट कोणाचं तिखट, असं भिन्न भिन्न पाहिल्यानंतर भगवान म्हटले माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय. चोरोनिया माये नवनीता नाही. चांगला ना, मला चांगलं आवडतं. देवाला माणसं कोणती आवडतात? चांगले. नुसते दिसायला चांगले नाही, असायला चांगले. त्यांचं मन चांगलं लागतं, त्यांचं वर्तन चांगलं लागतं, त्यांचं सर्व काही चांगलं लागतं. अशी माणसं देवाच्या आवडीचे होतात. अशा प्रकारे नंतर भगवंताने सर्वांचे शिदोरे एकत्रित केला आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाटी आपल्या निज हस्तये आणि भाग्याचा तो पावे ती पुंडलिक. ज्ञानेश्वर